क्रमांक 1 कोंडेरे विरुद्ध ढोले. बिग मॅच, क्लॅश ऑफ टायटन, बिग बॅटल, क्रिकेटचं द्वंद्व युद्ध सुरू झाले. पहिला चेंडू बॅकफुटला गेला आणि थ्रू द कव्हर्स बॉल गोज टू द फेस लाईक अ ट्रेसल बुलेट. 4 रन. वाह काय क्या बात आहे. ओम साई मूवीज बघा काय पिक्चराइज करते. शेवटपर्यंत चेंडू टिपला जातोय. सिद्धेश पाटील आणि टीम बॅकफुटला गेले आणि कव्हर्स मधून गॅप शॉट सिलेक्शन केलं होतं बॅट्समन सतीशने. संतोषजनक चौकार लगवला. सतीश ऑफ द मार्क. धावसंख्या कोंडेरी संघाची झाली आहे बिनबाद 4 वर. पहिला चेंडू 4 धावा. पुन्हा एकदा चेंडू हवेत परंतु तिथे अगदी फिल्डरला वाकणं कठीण झालं होतं. तिथे बघा दाखवतोय सुद्धा की मला अगदी त्वरित वाकायचं होतं पण तू वेळ निघून गेली. कार्यक्रम खलास. रुपेशभाई जाधव म्हणतात ना नेहमी की वेळ निघून गेली सत्ता कार्यक्रम खलास. वेळ तेवढं द्यायची नाही कधी तुम्ही. वेळेवरती होणं फार महत्वाच्या गोष्टी असतात म्हणून वेळेवरती तुम्ही आला नाहीत म्हणून कोंडेरी संघाला सुद्धा आपण 3 चेंडूने पेनलाइज करतोय. धावसंख्या 5 वर. 5 ऑन द बोर्ड टीम कोंडेरी. सेमीफायनल सुरू आहे. पहिली टॉस केलाय, टर्न केलाय चेंडूला. विकेट किपर स्वतः जातोय. मस्त चेंज मध्ये पेस केलं. तिथे गतीमध्ये परिवर्तन करणं फार महत्वाचं असतं कारण स्पीड ब्रेकर नसतील तर अनेक ऍक्सिडेंट होऊ शकतात. जसं आता समृद्धी हायवे निघाले आपल्या बाजूने, बडोदा हायवे आले आमच्या टिटवाळाच्या बाजूने. स्पीड ब्रेकर मध्ये मध्ये महत्वाचे आहेत. मध्ये मध्ये टोल नाके सुद्धा दिले. त्याचं कारण की तुम्ही गतीमध्ये थोडासा नियंत्रण केला पाहिजे अन्यथा अगदी मोठे अपघात होऊ शकतात. म्हणतात ना की अति घाई संकटात नाही. इथे गतीमध्ये परिवर्तन केलं आणि मस्त इथे धावफलक थांबवला. पुन्हा त्या चेंडू हवेत आहे. मिड ऑफच्या 2 चेंडू जातोय. डायरेक्ट हिटची गरज होती तिथे. नेम हुकला थ्रो तर केला होता. त्या दरम्यान अगदी मैब्याच्या वेगाने एक धाव लुटली. रामभाऊ देसाई साहेबांचा बैल जितक्या वेगाने धावतोय तितक्या वेगाने धाव पूर्ण झाली. धावसंख्या 6 वर. 6 ऑन द बोर्ड टीम कोंडेरी. त्यांना सुद्धा माहिती आहे की 3 चेंडू आपणास कमी आहेत. त्या 3 चेंडूची भरपाई केली पाहिजे. बॅकला भरून काढायचंय. साहिल फसवतोय इथे. फसवा चेंडू. मस्त चकमकीत केलं, अचंबित केलं. टक्कर झालीये तिथे. दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ. सांभाळा स्वतःला प्लीज. एकमेकांना कॉल द्या. कॉल देणं गरजेचं आहे. कॉल नाही झालं तर माणूस पाया पडतो, डोकं आपटतो. कॉल करणं गरजेचं आहे. हल्लीचं नेटवर्कचं फुटवर्कचं युग आहे, कॉलिंगचं युग आहे. त्याच्यामुळे एकमेकाला संपर्क करणं फार महत्वाचं आहे. धावसंख्या बघा इथे जाऊन पोहोचली बिनबाद 7 वर टीम कोंडेरी संघाची. 4 षटकाचा मुकाबला परंतु कोंडेरी संघाच्या वाट्याला फक्त 3.5 षटकं आहेत. चहूबाजूला प्रेक्षक अगदी गर्दीचा महापूर इथे ओसंडलाय कोसले गावामध्ये. यावेळेला उडवण्याचा प्रयत्न होता. पुन्हा ते चेंडू हँडल जवळ तिथे लागतोय आणि बघितलं की उचली घेणारा चेंडू. पंचांनी सांगितले की षटक समाप्त झालं. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या कोंडेरी संघाची बिनबाद 7 वर. तर पहिले षटक साहिलने मस्त हाताळलं बघा. 410-110 जणू काय साहिलच्या घरचा पिनकोड नंबर आहे की काय असं त्याने सुंदर षटक हाताळलं. पहिला चौका दिला पण त्यानंतर मस्त नियंत्रण करून मस्त कमबॅक केलं आपल्या ढोले संघासाठी. आणि सेमी फायनल मध्ये अशी बॉलिंग झाली म्हणजे नक्कीच संघ तिथे अर्धेश प्राप्त करत असतो कारण तुमची बॉलिंग, तुमची फिल्डिंग आणि तिसरा डिपार्टमेंट बॅटिंग या तिन्ही गोष्टींमध्ये तुम्ही आता सरस कामगिरी करणं गरजेचं आहे. विकेट हॅट्रिक साठी मंगेजी भुते साहेबांकडून 1000 रुपये बक्षीस आले विकेट हॅट्रिक साठी. यावेळेला स्विंग केले. भिंगरी शॉट. भिंगरी सिक्सर. वा
षटकाराने आपण स्वागत करणार आहोत। एक मोठं व्यक्तिमत्व येते आपल्या क्रीडा नगरीला भेट देण्यासाठी। इथे अगदी चपळाईने काढलेली एक धाव, काय इथे जबरदस्त ठसन क्रिकेट सुरू आहे। सन्माननीय जे अगदी भिवंडी परिसरामध्ये अनेकांना रोजगार उपलब्ध करून देतात ते परेशजी राठोड, त्यांची पूर्ण संपूर्ण टीम सोबतीला संदेश दादा चव्हाण आपल्या क्रीडा नगरीवरती येत आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया। जे भिवंडी परिसरामध्ये चांगलं कार्य करतायत, चांगली सेवा करतायत, तरुण व्यक्तिमत्वांना, शिकलेल्या व्यक्तिमत्वांना, मुलांना ते रोजगार उपलब्ध करून देत आहेत, अशी जोडी आपल्यामध्ये येणार आहे। परेशजी राठोड आणि सोबतीला संदेश दादा चव्हाण आपल्या या क्रीडा नगरीवरती, त्यांचं स्वागत करूया। धावसंख्या इथे बघा 14 वरती, एक षटकार, त्या पाठवर सिंगल, बिनबाद, 14 टीम कोंडेरी। पहिली इनिंग सुरू आहे। सेमी फायनल क्रमांक 1 सरपंच चषक 20-25। कोसले चेंडू हवेमध्ये, परंतु इथे विकेट कोसळणार का? यस, दॅट्स इट। पहिला गडी बाद होते इथे, मस्त तिथे चेंडू टाकला, नियंत्रित गोलंदाजी होती, चेंडू बॅटची कडा घेऊन गेला आणि सुंदर झेल टिपला। पहिला सूरज गडी बाद होते। बॅक टू द पॅव्हलियन। नाव टॉप लेवलला त्याचा, नाव टॉप लेवलला त्याचा, सारा इलाका गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवी, सारा इलाका गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवीचा। सुंदर झेल टिपला। रिप्ले मध्ये आपण पाहिलं साहिलने झेल टिपला, ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं। शाहिदने झेल टिपला, तो अगदी मस्त जज केलं होतं आणि तिथे सूरज नावाचा खंदा फलंदाज बाद झाला। एक धाव काढून धावसंख्या 14 असताना पहिला ब्रेक थ्रू प्राप्त करून दिला गोलंदाज सुजितने। केतन बॉलर आहे। फटाक्यांचा कडकडाट, ओव्हर पिच चेंडू आणि पाहुण्यांचं आपण स्वागत करणार आहोत। या ठिकाणी आगमन होणार आहे, झाले सुद्धा। परेशजी राठोड साहेब आपलं हार्दिक स्वागत, संदेश दादा चव्हाण आपलं सुद्धा हार्दिक स्वागत। गरिबांचे कैवारी, गरीब मुलांचे कैवारी, जे भिवंडी परिसरामध्ये अगदी अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देत आहेत, त्यांनी ध्यास घेतलाय। त्यांचा श्वास म्हणजे रोजगार, त्यांच्या रक्ताच्या नसामध्ये फक्त रोजगार आहे आणि अगदी रोजगार उपलब्ध करून देणारे सेवेकरी आज आपल्याला दाखल झालेत। एवन जोडी परेशजी राठोड आणि संदेश दादा चव्हाण, आपलं हार्दिक स्वागत। चाबुक शॉट, स्टेट डाउन दी ग्राउंड, लॉंग ऑफ तुझ्या खाली पोहोचला, झेल सोडलाय आणि तिथे 2 धाव पूर्ण केल्या वेगाने, 1 धाव। यस, सिंगलची प्राप्ती पोहोच झेल सोडलाय। असे झेल तुम्ही सेमीफायनल मध्ये सोडू शकत नाहीयेत, सोडले तर तुम्हाला फार मोठं नुकसान होऊ शकतं, कारण समोर तगडा संघ कलम तालुक्यातील आहे तो कोंडेरी संघ, त्याला तुम्ही जीवदान दिलं तर नक्कीच भारी पडू शकतं। धावा झाल्यात 15, 15 ऑन द बोर्ड। गोलंदाज केतन, फुलर लेंथ ब्लॉक मध्ये डिले टाकली बॅट आणि पॅडच्या मधून। कृष्णा केने सरांचा इशारा, षटक समाप्त झालं दुसरं। या षटकामध्ये आपण पाहिलं की इथे एक विकेट सुद्धा प्राप्त झाली, 8 धावा खर्च केला केतनने आणि धावसंख्या 2 षटकाची समाप्ती टीम कोंडेरी संघाची एका गडच्या मोबदल्यामध्ये 15 वर। पाहुण्यांचं स्वागत पाहतो आपण। आपल्यामध्ये ऑलरेडी उपस्थित आहेत सम्राट एंटरप्राइजचे कार्यकर्ता, करते धरता, युवकांचे प्रेरणास्थान परेशभाई जाधव, रुपेशभाई जाधव, माफ करा, बीजेपी युवा मोर्चा अध्यक्ष योगेशजी मगर, युवा उद्योजक डोहले, मुकेश सेठ जाधव, युवा उद्योजक डोहले, दिलीपजी जाधव सरपंच भासई, आणि ज्यांचं नुकतंच आगमन झालं ते सन्माननीय परेशजी राठोड आणि संदेश दादा चव्हाण, जे भिवंडी परिसरामध्ये अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देतात। या सर्वांचं आपण करूया स्वागत आणि त्यांचे सर्व सहकारी आपले सुद्धा शब्द सुमनाने आम्ही करतोय स्वागत। आपल्या माहितीसाठी सांगतो की ही स्पर्धा सुरे सरपंच चषकाची, दिलीपजी पालवी साहेब जे सरपंच आहेत आपले कोसले गावचे, त्यांच्या नावाची स्पर्धा आणि स्पर्धेची ही शेवटची रात्र पाहतोय आपण आणि त्या रात्रीमध्ये पाहतो आलेला हा पूर्णपणे प्रेक्षकांचा महासागर। चहूबाजूला जिथे जागा आहे तिथे बसलेत, कोणी उभे आहेत, कोणी अगदी अर्धे बसलेत, अर्धे उभे आहेत। या प्रेक्षकांनी 4 दिवस ड्राइव केल्यावर पिच चेंडूला बॅकफुटला गेला होता, हाय बॅटरीचा वापर केला, तिथे थोडंसं फंबलिंग झालं, एकच धाव मिळते। दरम्यान कोंडूरामजी शेलार JSW चे आपले उद्योजक आहेत, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया। तसेच राजूचे गवाळे साहेब, ज्यांनी सुद्धा आपल्याला लाईव्ह साठी योगदान दिले,
हे लाईव्ह प्रेक्षक आपण जे पाहतो ना त्यांचं योगदान आहे, कृपा आहे आपल्यावरती राजू गवाळे साहेबांची, त्यांचं सुद्धा आपण करूया स्वागत आणि त्यांचे आभार सुद्धा व्यक्त करू. त्यांच्या योगदानासाठी सर्वांचे आभार. प्रत्येक मानव जिथे इथे आलाय तो देणेकरी आपला, खूप काय आपल्याला योगदान मिळालंय, त्यांच्या माध्यमातून उडवलाय आणि दिला फेकून मिड विकेटच्या वरून आणि फटका बघा डोळे झाकून षटकार. सरपंच दिली पलवीची झलक भारी, करणार नाही कुणी बरोबरी. पर्सनॅलिटी आहे जवरी, पॅटर्न उसका लय भारी. नक्कीच पर्सनॅलिटी लय भारी असली की पॅटर्न सुद्धा लय भारी असतं, पर्सनॅलिटी सुद्धा डेव्हलप होत असते. धावा सुद्धा इथे डेव्हलप होत आहेत. धावसंख्या 22 मध्ये जाऊन ठेपलीये. सतीचा ब्लाउज बघितला, षटकार ठोकलाय. ओव्हर द विकेट गोलंदाज. यावेळेला चेंडू वाईड ऑफ द यॉर्कर, ऑप्टिकच्या बाहेर पडतोय. फुललेचा चेंडू वापरला गेला आणि ते तिसऱ्या पंचांची मागणी केली पंचांनी, इथे रिफर केले. या चेंडूची आधी धावसंख्या 22 वरती आहे. ट्वेंटी ऑन द बोर्ड आणि आपले पंच पाहतायत इथे. विष्णू केणे सर पाहतायत. इट्स अ फेअर डिलिव्हरी सर. लिगल चेंडू आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. तिसरा चेंडू लिगल पडलाय. समोर आहे तो सतीश नावाचा गोलंदाज आणि गोलंदाज बॅट्समन गोलंदाज आहे तो शानू. येस, यावेळेला पुन्हा डाऊन साइडला उडवलाय. चेंडू हवेत आहे आणि झेल टिपला जातोय. फलंदाज बाज सतीशची खेळी संपुष्टात. आय रुबा वयोला काचा, आय रुबा वयोला काचा. सारईला का गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवी. सारईला का गाजवायला नाव कापी हाय दिलीप पाहू पालवी. शकता सुयक फार्म हाऊस ज्याची डेव्हलपमेंट सुरू सुद्धा आहे. लग्न समारंभ असो, साखरपुडा असो, स्नेह संमेलन असो किंवा वाढदिवस असो, आपण संपर्क साधू शकता प्रोप्रायटर राजेंद्र पाटील साहेबांशी. गेरसे काकडपाडा रोडला आहे. वाशिंग स्टेशन पासून 10 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे सुयक फार्म हाऊस अँड लॉन्स. आणि आता लॉन्सचाच जमाना आहे, कारण आता जागा राहिली नाहीये या समारंभासाठी आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या लाईव्ह साठी सुद्धा योगदान लाभलंय. ज्याने आम्हाला पूर्णपणे बॅनरसाठी रेलिंग्स बनवून दिल्या, म्हणजे थोडक्यात की स्ट्रक्चर बनवून दिलं, ते रमेशजी वाघेरे कोसलेचे, ज्यांचं मोलाचं योगदान लाभले, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. आपण यायचं इकडे व्यासपीठाकडे, आपलं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. धावसंख्या बघा इथे 23 आहे. 2 गडी बाद, 2.5 षटकं झाले. 4 षटकाचा मुकाबला होता, परंतु कोंडेरी संघासाठी 3.5 षटकं मिळतील हे सुद्धा त्यांना माहिती आहे. त्यासाठी त्यांनी धावांचा वेग वाढवायचा प्रयत्न आता केला पाहिजे, कारण आपण खेळताय सेमी फायनल. त्यासाठी बिग स्कोरची गरज आहे. या साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे. या रमेशजी वाघेरे फ्रॉम कोसले, ज्याने आम्हाला सर्व बॅनरसाठी स्ट्रक्चर उभे करून दिले, त्यांचं स्वागत. ओ माय गॉड, अरे बल्ला नहीं, इसकी तलवार है, चीर दे ऐसी धारे, उड़न खटोला, सिक्सर. मंडल कोसले आयोजित सरपंच चषक 2025. गावाच्या हिताचा, गावाच्या
इथे धावसंख्या बघा 29 वरती आहे. 29 ऑन द बोर्ड. 2 गडी बाद 3 षटकाची समाप्ती. कल्याण ग्रामीणचा कॅप्टन आणि मुरबाड विकास संघाचा कॅप्टन या टॉस साठी पुढचा सामना तुमचा आहे. कल्याण ग्रामीण विरुद्ध विकास मुरबाड. इथे 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या 29 वर. 2 गडी बाद. सेमीफायनल. आता हा षटक हे षटक 3 चेंडूचं असेल याची नोंद घ्या. टीम कोंडेरी आणि पंचांना सुद्धा माहिती आहे. स्क्वेलेक पंच वसुलीची भोईर सुद्धा आहेत स्वतः आयोजक तिथे आणि बॉलिंग एंडचे पंच आहेत कृष्णा केणे सर. तेजस मैदानामध्ये आहे. यावेळेला गोपनी सारखी बॅट फिरवली स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. ऑन द कार्पेट चेंडू वेगाने जातोय लॉंग ऑफ. तिथे लॉंग ऑनला जात असताना अगदी वेगाने गेला आणि तोच वेग धारण करून फेकी सुद्धा केली. सिंगलची प्राप्ती झाली. मोठे फटके मारू दिले नाहीयेत. चांगली बॉलिंग इथे दाखवली डोलेच्या बॅटरनी आणि सुरेख फिल्डिंग सुद्धा पेश केली. चांगलं बॅकअप दिलं. कारण सेमीफायनल मध्ये असं वाटलं होतं की 50-60च्या आसपास कोंडेरी संघ धाव उभा करेल, परंतु नाही, पूर्णपणे जखडून ठेवलं. गलचेपी केली डोलेच्या बॉलर्सने. हा खराब चेंडू हाताळलाय. फुल टॉस आणि तिथे पंचांचा बीमरचा इशारा. नो बॉलचा इशारा आहे. एक धाव इथे वाढली गेली ओव्हर द वेस्ट. ऍब्सोल्युटली राईट. आपण सर्वांनी पाहिलं सुद्धा. आणि तिथे आता ऑब्जेक्शन घेतलंय. थर्ड अंपायरनी सांगितलं की आपण चेक करूया, कारण तिथे बहुतेक बॉलरचं ऑब्जेक्शन असेल फेणीकडा संघाचं की आम्हाला इथे चेक करायचं आहे. फ्रीट. ओके. यावेळेला फ्रीट युटिलाइज करता येत नाहीये. तिथे अगदी विकेट किपरनी झेल टिपलाय. रनआउट मिळू शकते, पण हे तंत्र पाहायला मिळतं आपल्याला. हे ग्रामीण क्रिकेटमध्ये फार पाहायला मिळतं आणि अशा वेळेला बलिदान दिलं जातं. एक धाव कंप्लीट झाली आणि एक गडी बाद होते रनआउटच्या रूपामध्ये. सरपंच चषक 2025. गावाच्या इताचा गावाच्या वाड्याचा दादानं ठेवला इलाकाचं बक्षीस. क्रिकेट संघांना संधी देणारा तर धावसंख्या 32. 3 गडी बाद 3.2 षटकं. शेवटचा चेंडू असेल बहुतेक ह्या इनिंगचा. आणि ह्या इनिंग नंतर आपण स्वागत सन्मान सुद्धा करणार आपल्या मान्यवरांचा. पुन्हा एकदा हा हाय बॅकलिपनी डाव केला. चेंडू उडवता आला नाही. वेगान तिथे फिल्डर येतोय. काय फिल्डिंग केली. जबरदस्त फेकी, परंतु तिथे विकेट किपरने चुकी केली आणि त्या दरम्यान एक धाव अजून जोडली जाणार आहे कोंडरीच्या खात्यामध्ये. सर्वांचे बघा डोक्यावरती हात. कोणाच्या डोक्यावरती, कोणाच्या मानेवरती, कोणाच्या कमरेवरती. कोणी डोकं खाजवते. हे प्रभू, हे हरिनाम, हे जगन्नाथम, हे क्या हुआ. इथे 3 धावा कंप्लीट केल्या. धावसंख्या 35 पर्यंत पोहोचलीये. 36चं टार्गेट सेट केले कोंडोरी संघाने टीम ढोले संघापुढे सामना जिंकण्यासाठी. आणि आपण बोलतोय आपल्यामध्ये उपस्थित झालेले परेशजी राठोड साहेब आणि संदेश दादा चव्हाण, एवन जोडी, जे अनेकांना रोजगार उपलब्ध करून देतात भिवंडी परिसरामध्ये. त्यांचा आपण सन्मान करूया. तर पहिला सन्मान करूया परेशजी राठोड साहेबांचा आपल्या मंडळाच्या वतीने. सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूया स्वागत सन्मान. परेशजी राठोड टाळ्यांचा गजर असू द्या या व्यक्तिमत्वासाठी. मोलाचं योगदान. सुस्वागतम. रामदाजी गोंदली साहेब, आपलं हार्दिक स्वागत. आम्ही आपल्याला बघितलं नुकतंच आता. आपलं हार्दिक स्वागत. परेशजी राठोड साहेब ज्यांचा आपण सन्मान करूया टाळ्यांच्या गजरामध्ये. अगदी ज्याने तरुणांना सेवा पुरवण्याचा ध्यास घेतला, ज्यांच्या रक्तामध्ये फक्त रोजगार निर्मिती आहे, असे अगदी एम्प्लॉयमेंट क्रिएटर मिस्टर परेशजी राठोड आपल्यामध्ये आहेत. त्यांचा आपण सन्मान करतोय. त्यानंतर गणेशजी परमार आपल्यामध्ये आहेत, उद्योजक, टॉप क्लासचे उद्योजक आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान करूया. आणि नंतर नितेशजी पाटील सुद्धा आपल्यामध्ये आहेत. तत्पूर्वी आपण गणेशजी परमार साहेबांचा सन्मान करतोय. आपल्या ह्या व्यासपीठावरती सरपंच चषकाच्या निमित्ताने सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते हा सत्कार येतोची सन्मान आपण देतोय गणेश परमार साहेबांना. त्यानंतर नितेशजी पाटील आपल्यामध्ये आहेत. आपण सुद्धा सन्मान स्वीकारावा. नितेशजी, तुम्हाला 4, डोलेला 4.
तर पाहू शकता आपण नितेजी पाटील साहेबांचा सन्मान करतात सरपंच साहेब. माईची उबदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ आपण देतोय, सन्मान चिन्ह देतोय, स्पर्धेची आठवण मोमेंट देतोय नितेजी पाटील साहेबांना. त्यानंतर आपल्यामध्ये कोंडूरामजी शेलार आहेत, JSW चे उद्योजक, जिंदाल स्टील वर्क्स वासिन ब्रँच. कोंडूरामजी शेलार यांचा आपण सन्मान करूया आपल्या मंडळाच्या वतीने सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते. सर्वांनी अनमोल वेळ खर्च करून या स्पर्धेची शोभा वाढवली, त्यासाठी आम्ही त्याचे आभार व्यक्त करतोय. आणि त्यातील हे सन्मानित व्यक्तिमत्व कोंडूरामजी शेलार, JSW उत्कृष्ट उद्योजक, जिंदाला जे सेवा पुरवत आहेत, जिंदाल म्हणजे ज्यांचा व्यापार आहे. त्यानंतर आपल्याला लाईव्हची सेवा पुरवणारे राजूजी गवाळे म्हणजे सुयोग फार्म हाऊसचे जनक, उद्योजक, प्रोप्रायटर, सुयोग फार्म हाऊस अँड लॉन्स. लग्न समारंभ असो, वाढदिवस असू दे, मुंडन सोहळा असू दे, सर्वांसाठी उपलब्ध असेल हे लॉन्स. ते म्हणजे सुयोग फार्म हाऊसचे जनक राजूजी गवाळे. मुरबाडचा कॅप्टन विकासचे कॅप्टन या, मुकेश गायकर किंवा रुपेश बासरे आपण असाल तर या, पटकन टॉस साठी या. कल्याण ग्रामीणचा आलाय, मुरबाडचा बाकी आहे, विकासचा बाकी आहे. आपण पाहताय राजूजी गवाळे साहेबांचं मोलाचं योगदान, त्याचा सन्मान झाला. आणि जेव्हा आता टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी मी निमंत्रित करतोय आपले मान्यवर परजी राठोड साहेब चला, आणि राजूजी गवाळे साहेब चला. तरुणांचे प्रेरणास्थान आणि आहेतच, त्यांच्या माध्यमातून बक्षीस वाटतं लगावलं जाणार आहे असं मला ऐकायला मिळालं. मोठं बक्षीस असणार आहे ते डोले संघासाठी, परंतु ते अजून गुलदस्त्यामध्ये सध्या. टॉस करा सर, आपण नंतर सत्कार देतो. फक्त शॉर्ट अँड स्वीट करा, फक्त निर्णय घ्या. दत्ता फडे सर, ओट यू. थँक्यू. कल्याण ग्रामीण विपक्ष फ्रेंडशिप वाढ यामध्ये नाणेफेकीचा कौल होतोय. 38 टेल असेल आणि 92 हेड असेल. कल्याण ग्रामीणचा कॉल असेल 38 आणि 38 आलेला आहे. कल्याण ग्रामीणने नाणेफेकीचा कौल जिंकला. मी सर्व मान्यवरांना विनंती करेल की आपण व्यासपीठाकडे वळायचं आहे. थँक्यू. सर्व कल्याण ग्रामीण नाणेफेकीचा कौल तुम्ही जिंकलेला आहात, निर्णय घ्यायचा. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. फ्रेंडशिप मुरबाड या संघाची प्रथमतः या ठिकाणी बॅटिंग असेल, कारण कल्याण ग्रामीणने नाणेफेकीचा कौल जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. ओके, धन्यवाद सर. आपण या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि आपण जाऊया रमेशजी वाघेरे साहेबांचा सन्मान करण्यासाठी. धावांचा पाठलाग सुरू आहे. जल्लोष, तो जल्लोष, तो उत्साह कोसले ग्रामस्थांच्या वतीने ही स्पर्धा. आणि बघा डोले संघाने इथे धावांचा पाठलाग सुरू केलाय. आपण बोलतोय व्यासपीठाकडे एक सन्मान बाकी आहे रमेशजी वाघेरे साहेबांचा. कोसले गावचे सुपुत्र रमेशजी वाघेरे, ज्यांचा आपण सन्मान करूया आपल्या मंडळाच्या वतीने, ज्याने आपल्याला बॅनरसाठी पूर्णपणे फ्रेम्स उपलब्ध करून दिलेत, चॅनल्स बनवून दिले, ग्रीज बनवून दिले. ते व्यक्तिमत्व रमेशजी वाघेरे चांगले कारागीर आहेत, त्यांचा आपण आभार व्यक्त करून सन्मान करतोय सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते. ओव्हर टू यू दत्ता फडे सर, कॉमेंट्री बॉक्स. मॅचला झाली सुरुवात. शिरताज फुल टॉस होता, ऑन साइडला टर्न केलाय. गॅप सिलेक्शन चांगलं आहे. मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक आले, थोडं फंबल झालं. हा ना मध्ये शिरताज अगोदर धाव घेऊ इच्छित होतोय, परंतु साहिलने त्या ठिकाणी थांबवलंय. धावसंख्या धावफल कावर या ठिकाणी पाहायला मिळेल 5. साहिल 6 धावा. साहिल खेळतो 1 वर, शिरताज खेळतायत 5 धावेंवर. शिरताजच्या बॅट मधून चौकार आला होता. वैभव गोलंदाजी मार्कवर आहे. कोंडेरी विपक्ष ढोळे ही सेमीफायनल. शॉर्ट ऑफ लेंथ इथे बघू शकतो आपण. साहिल
जाळ्यामध्ये अडकला गेला. शॉर्ट ऑफ लेंथ होती, हुक करायला गेले होते, बॅटच्या अगदी टोजला लागलं, फ्लाय झाला आणि फ्लाइंग विकेट किपरच्या माध्यमातून ही कॅच या ठिकाणी पकडली गेली. ग्रामस्थ मंडल कोसले आयोजित सरपंच चषक 2025. गावाच्या हिताचा गावाच्या वाड्याचा दादानं ठेवला इलाकाचं बक्षीस. क्रिकेट संघांना संधी देणारा, क्रिकेट संघांना संधी देणारा, सारा इलाका गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवी. सारा इलाका गाजवायला नाव कापी हाय थँक्यू दिलीप पालवी. खऱ्या अर्थानं दिलीपजी पालवी साहेब, सरपंच साहेबांच्या माध्यमातून प्रत्येकाला संधी मिळाली आहे. कल्याण ग्रामीण असेल, शहापूर तालुक्यातील ग्रामीण क्रिकेट असेल, त्यानंतर ओपन क्रिकेट असेल आणि आज ओपन गट शहरी गटातील प्रामुख्याने पाहायला मिळतात की ज्यामध्ये कल्याण, मुरबाड, शहापूर या सगळ्या परिसरामधून खेळाडू इथे येऊन खेळतायत आणि चांगल्या प्रकारची संधी सरपंच चषक 2025च्या माध्यमातून या ठिकाणी लागली आहे. धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 6, जिंकण्यासाठी टार्गेट आहे 36 धावा 36. वैभव शॉट ऑफ लेंथ होती, वॉट अ शॉट, व्हाट अ फॅबुलस शॉट, फ्लॅट विथ अ ब्युटी, झाडावर जाऊन कोसळलाय. काऊकोळच्या डोक्यावरनं 6 धावा येतील. आल्या आल्या केतन मगरने ठोकला षटकार. वन साइड आहे उसका नाम, मार्केट सारा केलाय जाम. नाव टॉप लेवलला त्याचा, नाव टॉप लेवलला त्याचा, सारा इलाका गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवी. केतन मगर, नो अगर नो बगर नो बर्गर, ओनली केतन मगर. काय जबरदस्त प्रहार पाहायला मिळाला. केतन मगर परफेक्ट ऑलराऊंडर डोळे संघाच्या माध्यमातून 6 वर्ण धावसंख्या फ्लाय झाली. ऑन स्कोर का 12. 36चं टार्गेट आहे. असे षटकार आले तरी मॅच लवकर समाप्त करू शकतो इतकी प्रतिभा या खेळाडूमध्ये ठासून भरली. परंतु किती वेळ थांबणार होते. इथे बॅटची एज लागली गेली, क्रॉस बॅटेड शॉट क्रॉस लाईन खेळायला गेले आणि विकेट किपर कडे झेल देऊन परतले. अशा पद्धतीने दुसरा फलंदाज केतन मगर जास्त वेळ थांबू शकला नाहीये. एक षटकार त्यांनी मारला बाकी, आता ते विकेट देऊन परततायत तंबूच्या आश्रयाला. दिलीप पालवीची झलक भारी, करणार नाही कुणी बरोबरी. कोंडले टीमला 3 चेंडूंची या ठिकाणी पेनल्टी मिळाली होती. ते जर वेळेवर आले असते तर त्यांना 4 काय 5 ओव्हर देखील खेळायला मिळाल्या असत्या. आणि 5 ओव्हर मध्ये प्रोफेशनल टीम ही प्रोफेशनल क्रिकेट दाखवत असते आणि इथे तर 4 ओव्हर मध्ये 3 चेंडू कमी झाल्यामुळे कदाचित त्यांचे 10 ते 12 धावा कमी झाल्यात. म्हणजे हा टार्गेट कदाचित 45च्या आसपास होऊ शकला असता, तो 36 वर राहिलाय. आणि हा फायदा डोळे टीमला इथे होऊ शकतो सर्वाधिक, कारण त्या 3 चेंडूवरच ही गेम असणार आहे. 12 धावा धावसंख्या फलकावर पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 2 गडी बाद 12. सुजित आलेत. सुजित टू शिरताज ज्यांनी आतापर्यंत 5 धावा बनवल्यात. ओ बॅटची एज, विकेट किपर कॅच ड्रॉप करतायत. शिरताज सारख्या खेळाडूला जीवनदान देणं म्हणजे एकंदरीत आपल्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं आहे. कारण या शिरताजने षटकार ठोकून डोळे संघाला जिवंत ठेवलं होतं आणि त्यानंतर क्वालिफाय मॅच जिंकलेत. हे विसरून चालणार नाहीये. आज तो शिरताज आहे. हुकमी एक्का डोळे टीमचा सर्वाधिक अनुभवाची शिदोरी घेऊन उतरलाय. जबाबदारी काय असते हे दाखवत असताना शॉट ऑफ लेंथ पूल केला. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक असतील. आले डीप मधून एकच मिळणार, एक पेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावसंख्या धावफलकावर 13 धावा धावसंख्या फलकावर या ठिकाणी पोहोचली आहे. जिंकण्यासाठी अजूनही 23 धाव्यांची गरज असेल, कारण 36चं टार्गेट आहे. कोंडली टीम देखील काय कमी नाहीये. त्यांनी देखील उन्हाळे पावसाळे खूप चांगले बघितलेत.
शॉर्ट ऑफ लेंथ उडवलाय, मिस टायमिंग असेल, आली संधी कॅचची आणि पकडली आहे, सोनेरी संधी ग्रॅब केली. असं म्हणतात की चकाकतं ते सोनं नसतं, परंतु इथे कोंडेरे टीम साठी नो डू ऑर डाय गेम आहे. आणखीन एक फलंदाजाला त्यांनी जाळ्यामध्ये अडकवलं. वन मोर विकेट इज डाऊन. आय रुबा वयोला गाजा साराईला का गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवी. साराईला का गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवी. सोहेल येत आहेत. आता जबाबदारी खेळ करावा लागेल या दोन्ही खेळाडूंना, कारण स्वतः सोहेल कर्णधार देखील आहेत आणि शिरताज हे सर्वाधिक अनुभवी खेळाडू आहेत. डोळे टीमला ही मॅच जिंकायची असेल तर या 36 धावा त्यांना कोणत्याही परिस्थितीत कराव्या लागतील, कारण कोंडेरे टीम त्यांनी ठरवलेलंच आहे की ही मॅच आम्ही 3 चेंडू गेले काय तरी आम्ही वाचू शकतो. त्यांच्याकडे ती क्षमता आहे, कारण या कोंडेरे टीमने अगदी बोळशेती टीमला देखील वडवली टीमच्या समोर त्यांनी त्या धावा वाचवल्या होत्या. काय षटक टाकलं होतं, त्यामुळे बॉलिंग चांगली आहे या कोंडेरी टीमकडे. बॅटिंग तर आहेच, परंतु बॉलिंग चांगली आहे. चांगला कॉन्टेस्ट बघायला मिळतो सगळ्या प्रेक्षक वर्गाला. सेमीफायनल 1 कशी असावी हे देखील इथे बघायला मिळतंय. षटक क्रमांक 2 आणि 4 चेंडू मध्ये आतापर्यंत धावा एकंदरीत इथे बघू शकतो किती मिळाल्यात, फक्त आणि फक्त 2 मिळाल्यात. 14 धावा धावसंख्या बलकवर. यावेळेस स्लाइस केला पॉइंटच्या डोक्यावर ना, स्क्वेअर कटचा अफलातून नजरानं पाहायला मिळाला. वेट ट्रान्सफॉर्म केलं आणि स्लाइस केला, स्टिअर केला आणि चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. शिरताच्या बॅटमधून आणखीन एक नेत्रदीपक दर्शनीय फटका चौकार. मंडल कोसले आयोजित सरपंच चषक 2025. इथे पुन्हा एकदा चेस कसा असावा हे सांगत असताना, कारण जब तक मैं खडा हूं मैं हूं ना हे दाखवत असताना काय बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा चेस खूप चांगल्या पद्धतीने रंगतदार अवस्थेमध्ये. रंग बदलू गिरगिट प्रमाणे हा खेळ कधी बदलतो, कारण क्रिकेट इज नोन फॉर अनसर्टन ग्लोरियस गेम ऑफ द वर्ल्ड, ज्याच्यामध्ये अनिश्चितता भरलेली आहे. इथे उडवलाय, मिड विकेट बाउंड्री लाईन क्लिअर करेल का? येस ही हात आणि इथे ठोकलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे शिरताजने आणखीन एक त्याच्या डोक्यावर ताज निर्माण करून देणारा डोळे संघासाठी षटकार. लाखाचं बक्षीस. या 6 धाब्यांनी धावसंख्या बलक पोहोचलं डायरेक्ट 24 वर. बॅक टू बॅक 2 चेंडू मध्ये 14 होत्या आणि त्यानंतर आता या 10 धावा प्राप्त झाल्यात. 24 धावा धावसंख्या बलकावर राहिल्या फक्त 12 आणि 12 चेंडू मध्ये राहिल्या रन बॉल 12. मॅच होती कुठे आणि आणली आहे कुठे, कारण शिरताज जो मूळता या संघाचा किंग आहे. जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळालं शिरताजच्या बॅट मधून. आतापर्यंत आपण बघितले तर 1 षटकार, 2 चौकार आणि 2 दुहेरी, फक्त 1 डॉट बॉल तो आतापर्यंत खेळलाय. जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत राहिली आहे शिरताज या खेळाडूची. सम्राट एंटरप्राइजेस डोळे या संघासाठी, कारण सम्राट एंटरप्राइजेस संघाचे करता धरता सर्व युवकांचे प्रेरणास्थान आणि खऱ्या अर्थाने या डोळे गावची आणबाण शान रुपेशभाई जाधव साहेब देखील आहेत, जे प्रामुख्याने बीजेपी युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत आणि त्यांच्या समवेत त्यांची संपूर्ण टीम, स्पेशली युवा उद्योजक मुकेश जाधव असतील आणि आमचे लाडके भाऊजी योगेशजी मगर साहेब असतील, त्यांच्या माध्यमातून ही टीम पुरस्कृत केली गेली आहे आणि सातत्याने या टीमला पुढे घेऊन त्यांनी सिंहाचा वाटा दाखवलाय. आणि या सरपंच देखील त्यांचं अर्थसहाय्य असेल, फुल नाही फुलाची पाकळी प्रमाणे भरपूर सहाय्य मिळाले. इथे डान्सिंग डाऊन द विकेट, ऑफ स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉल. सातत्याने एक तर धावा वाचवायचे आणि असं असताना व्हाईट बॉल टाकणं, नो बॉल टाकणं किंवा एक्स्ट्रा देणं हे न परवडण्यासारखं असणार आहे कोंडरे टीमला, कारण ऑलरेडी 3 चेंडूंची पेनल्टी त्यांना लागली आहे.
कोंढरे टीम इथून जिंकली तर रुपेश केने साहेबांकडनं 2000 रुपये प्राप्त होतील, परंतु सातत्याने व्हाईट बॉल जास्त टाकले जात आहेत. इथे पुन्हा एकदा व्हाईट बॉल असेल. 2 चेंडू 2 धावा इथे व्हाईटच्या स्वरूपात दिल्या गेल्यात. 26 लागल्या गेल्या. 10 धाब्यांची गरज असेल. 12 चेंडूचं काही बाकी आहे. 12 चेंडू मध्ये 10 धावा करायचे. ही सेमीफायनल जिंकून फायनल मध्ये प्रवेश करायला, कारण जी टीम पराभूत होईल तिचं स्वप्न ट्रॉफी 1 नंबरचं जिंकण्याचं अपूर्ण राहील आणि जी टीम जिंकेल ती डायरेक्ट फायनल मध्ये या ठिकाणी सरपंच चषकाच्या पोहोचेल आणि ती ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न त्यांचं दिसू लागेल, स्पष्ट होईल, संधी निर्माण होईल. कारण संधीचं सोनं करणं हे या टीमला आतापर्यंत माहिती आहे. खडतर प्रवास करून ते इथपर्यंत पोहोचलेत. सम्राट एंटरप्राइजेस ढोळे टीम, कोंढरे टीमने देखील खूप चांगला प्रवास केला. इथे तिसरी वाईड. सातत्याने या वाईडमुळे डोळे टीमचा फायदा होत चाललाय. ते म्हणतील की असेच चेंडू जर येत राहिले, अशाच धावा जर मोफत स्वरूपात राहिल्या तर जास्त रिस्क खेळण्याची गरज येणार नाहीये आणि रिस्क फ्री क्रिकेट खेळून देखील ते इथून जिंकू शकतात. 27 लागल्या. 9 धाव्यांची गरज आहे 12 चेंडू मध्ये. जास्त व्हेरिएशन दाखवण्याच्या प्रयत्नामध्ये ऑप्शनच्या फारच बाहेर 3ही चेंडू बघितले तर ऑप्शनच्या बाहेर टाकले गेलेत. लेंथ आणि बॅट्समन बॅक ऑफ द हँड ज्या वेळेस चेंडू हाताळत असतो गोलंदाज आणि बॅट्समन बॅकफुटला जाऊन वेट करत असतो, अशा वेळेस ऑप्शनच्या बाहेर ठेवणं एकंदरीत इथे ही स्ट्रॅटेजी थोडीशी अवघड जात चालली आहे. गोलंदाजाला नियंत्रण गरजेचं आहे गोलंदाजीमध्ये. आणखीन एक वाईट, 4था वाईट. आता मात्र कोंढरे टीमची दिशा आणि दशा थोडीशी परिस्थिती अनुकूल राहिली नाहीये. प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्हाला अनुकूलता आणावी लागेल आणि इथे तर मी म्हणेल समोरच्या टीमला विजयाच्या अगदी जवळ पोहोचू दिलं जात आहे. 4 धावा मोफत स्वरूपात इथे प्राप्त झाल्या. 4ही वाईट. जितके वाईड येत आहेत तितका ढोळे टीम निश्चिंत होतोय, कारण त्यांना माहिती आहे की आता धावा राहिल्यात फक्त आणि फक्त 8 धावा. 12 मध्ये 8 धाव्यांची गरज आहे. 12 चेंडूनी 8 धावा. धावा धावसंख्या बलकावर 3 फलंदाज त्यांनी गमावले गेलेत. सम्राट एंटरप्राइजेस डोळे टीमच्या माध्यमातून, परंतु शिरताज अजूनही आहे आणि आता आलेला सोहेल देखील पाहायला मिळतोय. शॉर्ट प्लेन ऑन साइडला या ठिकाणी मिड विकेट झोन मध्ये टर्न करतायत. एक सिंगल प्राप्त होणार. आता रिस्क फ्री क्रिकेट सोहेलच्या माध्यमातून देखील चालू लागलंय, कारण बिग हिट करायला गेल्यानंतर विकेट येऊ शकते असं असताना त्यांनी हा पवित्रा सांभाळलाय. कारण डोक्यावर बर्फ ठेवून खेळणं हे देखील एका कॉन्सन्ट्रेशनचं, कारण भारतरत्न सचिन तेंडुलकरनी एक मॅच अशी खेळली होती, एकही कव्हर ड्राईव्ह न करता त्यांनी 200 धावा बनवल्या होत्या आणि तिथे संयम किती महत्वाचा असतो हे भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी दाखवलं होतं. म्हणजे तुमच्याकडे नियंत्रण आणि तुमच्याकडे संयम देखील असणं गरजेचं आहे. गोलंदाजाकडे तो संयम आहे की नाही हे बघावं लागेल, कारण 4 वाईट टाकल्यानंतर एक चांगला चेंडू टाकलाय. 29 धावा. 7 धाव्यांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. सम्राट एंटरप्राइजेस ढोळे या टीमला फायनल मध्ये पोहोचण्यासाठी कोणाचं स्वप्न पूर्ण होणार आणि कोणाचं स्वप्न अपूर्ण राहणार हे चित्र सुस्पष्ट होणार. ही लाईन चांगली आहे. यावेळेस स्क्वेअर कट करायला गेले होते, परंतु अतिरिक्त बाउन्स आणि अतिरिक्त गतीमुळे हा चेंडू ही लेंथ ठेवण्याचा प्रयत्न करत होता गोलंदाज तन्मय, परंतु तन्मयची लेंथ टाकण्यामध्ये कधी कधी आपण जो नियंत्रण असतो ते त्या स्पीड मध्ये गमावत असतो. यावेळी छोट्या बॅकलिफ्टने फक्त या ठिकाणी दिशा दिली आहे.
कव्हर झोन मध्ये क्षेत्ररक्षक थोडा फंबल झाला होता, परंतु चेंडू त्याने हातामधून सोडलेला नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल आणि अशा पद्धतीने एक सिंगल प्राप्त झाली. रिस्क फ्री क्रिकेट या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून स्ट्राईक रोटेट केली आहे. जशी भाकरी जशी फिरवली नाही तर करपते, त्या पद्धतीने स्ट्राईक रोट केली नाही तर कदाचित ती विकेट जाण्याची संधी समोरच्या गोलंदाजाला मिळत असते. असं असताना नॉन स्ट्रायकिंग एंडला जाणं बरं असतं. इथे मिस टायमिंग, स्क्वेअर लेग झोन क्षेत्ररक्षक आहे. डाऊन दी बॉल, कॅच ड्रॉप केली. ही कॅच ड्रॉप नाही तर आणखीन एक्स्ट्रा धाव प्राप्त झाली आणि मॅच देखील सोडली गेली. कारण इथून डोळे टीम पराभूत होईल असं चिन्ह फार कमी वाटू लागलंय. कारण धावा राहिल्या फक्त आणि फक्त आता 4च धावा राहिल्यात आणि चेंडू शिल्लक राहिलेत. 8 चेंडू राहिलेत. 8 चेंडू मध्ये 4 धावा डिपेंड करणं इतकं सोपं सहज राहणार नाही. ओ सेन्सिबल क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. सोहेल जबरदस्त क्रिकेट दाखवतोय. गरज असेल तेव्हा षटकार मारणं आणि गरज नसताना सिंगल प्राप्त करणं हे देखील एका चांगल्या खेळाडूचं प्रात्यक्षिकरण आहे आणि वैशिष्ट्य देखील आहे. इट्स अ प्युअर क्लास सेन्सिबल क्रिकेट शोड बाय दी सोहेल अँड शिरताज. शिरताज he is known himself as a king of the Dole team because he has a crown. That crown showed his a class. Superb cricket played on. थोडा संयम ढासळला. इथे आला डॉट बॉल. षटक क्रमांक 3 संपन्न झालं. एक षटक बाकी आहे. धावा राहिल्या 6 मध्ये 3. जर ते 4 वाईट बॉल आले नसते किंवा टाकले नसते तर आता ह्या 3 मध्ये 4 वाढले असते, म्हणजे एकंदरीत धावा झाल्या असत्या 6 मध्ये 7 आणि 6 मध्ये 7 जर राहिले असत्या तर एक संधी राहिली असती. चिंचवलीचे युवा उद्योजक नितीनजी मोरे साहेब, मी आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हायचे. सन्माननीय सरपंच कर्तव्यदक्ष आमचे लाडके दिलीपजी पावी साहेब आपणास बोलवत आहेत. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत असेल. आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हा. सरपंच चषक 2025 मध्ये सस्नेह मनपूर्वक स्वागत. मॅच रंगली आहे. 6 मध्ये 3 धावा. पुढील मॅच या ठिकाणी बघायला मिळेल. जय मसोबा जॉर्डन 11 कल्याण ग्रामीण वर्सेस फ्रेंडशिप 11 मुरबाड. ती देखील मॅच खतरनाक बघायला मिळेल. एका बाजूला कल्याणचे सगळे खेळाडू, दुसऱ्या बाजूला मुरबाडचे खेळाडू. शॉट ऑफ लेंथ पूल केला आणि मॅचला गोल केला. आपल्या हातामध्ये सम्राट इंटरप्राइजेस संघाचे करता धरता यांचा विश्वास सार्थ ठरवला आणि अगदी बघू शकतो रुपेश शेठ बाई जाधव यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगून जातो की आम्ही फायनल मध्ये पोहोचलोय. संपूर्ण व्यासपीठ या ठिकाणी आनंदी झाले. कारण सम्राट इंटरप्राइजेस टीमने शाही थाटा माटा मध्ये राजशाही पद्धतीने विजय मिळवला आणि पोहोचलेत ते सरपंच चषक 2025 च्या फायनल ग्रँड फिनाले मध्ये. या मॅचचा